Why dip it up when you can dive right in? Why let things simmer when you can cook up a storm? Why live life in half measures when you can live it to the brim? नमस्कार, मी प्रणिता बोरसे. आपण पाहत आहात TV9 मराठी आणि आता बुलेटिन मध्ये पाहणार आहोत सुपरफास्ट 50 बातम्या. राज ठाकरेंच्या उपस्थितीत आज मनसेचा जाहीरनामा प्रसिद्ध होणार. वांद्रेच्या MIG क्लबमध्ये सकाळी 10 वाजता जाहीरनामा प्रकाशनाचा कार्यक्रम. अमित शहांच्या आज 3 ठिकाणी जाहीर सभा. हिंगोली, यवतमाळ आणि चंद्रपूरमध्ये शहा महायुतीच्या उमेदवारांचा प्रचार करणार. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज 4 ठिकाणी सभा घेणार. नांदेडमध्ये श्रीजया चव्हाण यांच्या प्रचारार्थ शिंदे सभा घेणार. शिंदेंकडून खानापूर, पुरंदर आणि मागाठाण्यात महायुतीच्या उमेदवारांचा प्रचार करण्यात येणार. शिंदे गटाचे पुरंदरचे उमेदवार विजय शिवतारेंच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री शिंदेंची आज सभा. सासवडमधील पालखी मैदानावर जाहीर सभेचं आयोजन. राहुल गांधींची नांदेडच्या मध्यवर्ती बस स्थानकाला अचानक भेट. बस स्थानक परिसरातील दुकानदारांशी राहुल गांधींनी संवाद साधला. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत जनतेला दिलेली पंचसूत्री पूर्ण करणार. सोयाबीनला 7,000 रुपये दर देणार. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंचं आश्वासन. रामगिरी महाराजांवर 72 FIR. आतापर्यंत काय कारवाई केली? मुंबई हायकोर्टानं नाशिक पोलिसांकडे उत्तर मागितलं. पुढील सुनावणीत प्रतिज्ञापत्र सादर करा. नाशिक पोलिसांना आदेश. जालन्याच्या भोकरदन मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रकांत दानवेंच्या ताफ्यातील गाडीवर दगडफेक. संतोष दानवेंच्या कार्यकर्त्यांनी गाडीवर दगडफेक केल्याचा चंद्रकांत दानवेंचा आरोप. भोकरदन पोलीस ठाण्यात तक्रार दाखल. चंद्रकांत दानवेंनी स्वतःच्या कार्यकर्त्यांना दगडफेक करायला सांगितली. कार्यकर्त्यांनी गाडीवर दगडफेक केल्याच्या आरोपावर संतोष दानवेंचं उत्तर. पायाखालची वाळू सरकल्यानं असे स्टंट केले जातात. भोकरदन मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रकांत दानवे यांच्या ताफ्यातील गाडीवर दगडफेक झाल्यानंतर रावसाहेब दानवेंचा पलटवार. नाशिकच्या पंचवटी परिसरात मविया उमेदवार गणेश गीतेंच्या भावाच्या गाडीची तोडफोड. भाजपच्या कार्यकर्त्यांनी तोडफोड केल्याचा आरोप, तर वाहनामधून पैसे वाटले जात असल्याचा भाजपचा आरोप. नाशकातील तोडफोड प्रकरणानंतर सुप्रिया सुळेंनी पोलीस आयुक्तांची भेट घेतली. तोडफोड प्रकरणाबाबत सुळेंकडून निषेध व्यक्त. सुनील तटकरे यांना रायगड जिल्ह्यात धक्का. रायगड जिल्हा परिषदेचे माजी सदस्य श्याम भोकरेंचा पवार गटात प्रवेश, तर अजित पवार गटाचे सिद्धिविनायक ट्रस्टचे माजी अध्यक्ष नरेंद्र राणेंचा पवार गटात प्रवेश. पंकजा मुंडेंची इच्छा नसली तरी बऱ्याच गोष्टी त्यांना इच्छेविरुद्ध कराव्या लागतात. त्यांची मजबुरी आहे. बटेंगे तो कटेंगे विधानावरील पंकजा मुंडेंच्या घुमजावानंतर सुषमा अंधारेंची प्रतिक्रिया. मी महाविकास आघाडीचा घटक प्रचाराला नक्की जाणार. निलेश लंकेंनी माझ्या उमेदवाराचा प्रचार करावा. उद्धव ठाकरेंच्या या विधानानंतर निलेश लंकेंची प्रतिक्रिया. सुनील केदार मारुतीच्या बेंबीतला विंचू. शिवसेनेला गद्दारीची भाषा सुनील केदार यांनी शिकवू नये. स्थानिक काँग्रेस नेत्यांनी बंडखोराला पाठिंबा दिल्यानं भास्कर जाधवांची टीका. तुमचाच मीठ खाऊन तुमचा अपमान केलेल्यांना त्याची जागा दाखवण्यासाठी आमची भूमिका. जयस्वालांच्या उमेदवारीचा संदर्भ देत सुनील केदारांचं ठाकरे गटाला स्पष्टीकरण. आदित्य ठाकरेंनी माझ्या पाठीत खंजीर खुपसला. आदित्य ठाकरे मला काका काका म्हणायचा. काकांचं मंत्रिपद घेताना काहीच वाटलं नाही का? रामदास कदमांचा सवाल. रामदास कदम सरपटणारा साप. रामदास कदमांना भाजपवाल्यांनी दुखावलंय. निवडणुकीनंतर रामदास कदम दंश मारणार. भास्कर जाधवांचं वक्तव्य. 3 महिन्यांपूर्वी भास्कर जाधव रामदास कदमांचे पाय पकडत होते. भास्कर जाधव कोकणाला लागलेलं कलंक. रामदास कदम यांचे चिरंजीव योगेश कदम यांचा निशाणा. फडणवीस स्वतःला पैलवान समजतात. कितीही पैलवान आले तरी आपल्याकडे वस्ताद आहे. वस्ताद शरद पवार कायम एक डाव खिशात राखून ठेवतात. रोहित पवारांची टोलेबाजी. बटेंगे तो कटेंगे असं अधिकृत विधान भाजपमधून कोणीही केलं नाही. भाजपच्या कोणत्याही नेत्यानं असं विधान केलं नाही. बाहेरून कोणी तरी अशी विधानं करतंय. अशोक चव्हाणांचं वक्तव्य. उद्धव ठाकरेंनी जनादेशाशी गद्दारी केली. 2019 मध्ये ठाकरे काँग्रेससोबत गेल्यानं विनोद तावडेंचा हल्लाबोल. भाजप मित्रपक्षांशी बेईमानी करणारा पक्ष. भाजप मेहबूबा मुफ्तींसोबत सत्तेत होते, विसरू नका. विनोद तावडेंच्या टीकेला विनायक राऊतांचं उत्तर. ठाकरे गटाला सिंधुदुर्गात धक्का. उपजिल्हाप्रमुख रज्जब रमदुल यांचा भाजपात प्रवेश. कोकणातील मुस्लिम समाजाला राणेंनी आधार दिल्याची रज्जब रमदुल यांची प्रतिक्रिया. खानापूरमध्ये वैभव पाटलांच्या प्रचारासाठी जयंत पाटलांची सभा. शरद पवारांसाठी वैभव पाटलांना निवडून द्या. जयंत पाटलांचं नागरिकांना आवाहन.
पुण्याच्या भोरमध्ये संग्राम थोपटेंचे समर्थक सतीश चव्हाणांचा काँग्रेसला रामराम करत अजितदादा गटात प्रवेश. भोरमध्ये काँग्रेसचे संग्राम थोपटे विरुद्ध दादा गटात शंकर मांडेकर यांच्यात लढत. महाविकास आघाडीचे उमेदवार संजय जगतापांच्या प्रचारार्थ जेजुरीत रॅलीचं आयोजन. रॅलीमध्ये कार्यकर्त्यांचा मोठ्या प्रमाणात सहभाग. पुरंदर रंगणार तिरंगी लढत. कोल्हापुरातील सर्व महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून येतील. फक्त हसन मुश्रीफ यांना पाडायचंय. सरोज पाटील यांचा निशाणा. आम्ही ठाकरेंकडे गेलो होतो, शिंदेंना परत आणतो असं सांगितलं तर संजय राऊत म्हणाले जायचं असेल तर जाऊ द्या. गुलाबराव पाटील यांचा दावा. महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रकांत मोकाटेंचा कोथरूडमध्ये जोरदार प्रचार. मोकाटेंच्या पत्नी प्रचाराच्या मैदानात. मोकाटेंना मतदार पसंती देतील. मोकाटेंच्या पत्नीकडून विश्वास व्यक्त. गोंदियातील मोरगाव अर्जुनी विधानसभा मतदारसंघात सुगत चंद्रिका पुरेंना गणतंत्र पार्टीचा पाठिंबा. चंद्रिका पुरे प्रहार पक्षाकडून निवडणुकीच्या रिंगणात. कल्याण ग्रामीणमध्ये उमेदवाराकडून प्रचाराचा धुराळा. एक उमेदवार दुपारी 2 वाजता उठतो, दुसऱ्याला 10 वर्षांनी मतदारसंघाची आठवण. राजेश मोरे यांची मनसे उमेदवार राजू पाटील आणि ठाकरे गटाचे उमेदवार सुभाष भोईर यांच्यावर टीका.